महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली। केंद्र सरकारकडून तब्बल 7,200 कोटी रुपयाचा महानिधी मंजूर झाला असून आज थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। पैशाचं वितरण होत असताना महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांपैकी आज पहिल्या टप्प्यासाठी 16 जिल्ह्यांची निवड करण्यात आली। त्यामुळे आज 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा होत आहेत। सध्या जगभरामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू होती। पेट्रोल डिझेलची मोठी टंचाई निर्माण झाली होती, त्यामुळेच अर्थव्यवस्थेला देखील मोठा फटका बसला। म्हणूनच शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसान योजनेचा हप्ता उशिरा जमा होत आहे। आपल्या राज्यातील लाडक्या बहिणींना देखील दर महिन्याला 1500 रुपये द्यावे लागतात आणि सरकार भरपूर खर्चात असतं, त्यामुळेच हप्ता अडकला होता। पण आता 7,200 कोटी रुपयाचा निधी हा मोदी सरकारने रिलीज केला, त्यामुळे राज्यातील 72 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला। सरकारने यावेळी शेतकरी योजनेमध्ये मोठे बदल केले, त्यामुळे काही शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे तर काही शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण देखील आहे। शेतकरी बांधवांनो, यामध्ये सर्वात महत्त्वाची बातमी आली ती राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी, ती म्हणजे येथे सरकारने काही बँकांसाठी आता अटी लावलेल्या आहेत। शेतकरी बांधवांनो, हप्ता वाटप पार पडत असताना 3 टप्प्यांमध्ये पैसे वितरण होणार आहे। मग यामध्ये 16 जिल्ह्यांमध्ये वाटप होत असताना 3 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये पैसे जमा होतील। पहिला टप्पा असणार आहे तो 10 ते 2 चा असणार आहे। या पहिल्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये थेट पैसे जमा होतील आणि दुसरा टप्पा दुपारी 2 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतचा असणार आहे। या दुसऱ्या टप्प्यामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये पैसे वितरण केले जाणार आणि शेवटचा टप्पा म्हणजे तिसरा टप्पा संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत असेल। या सर्व जिल्ह्यांमध्ये हप्ता वाटप पार पडणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा हप्ता वाटप पार पडत असताना सर्व्हर डाऊनचा प्रॉब्लेम होऊ नये म्हणूनच सरकारने विशिष्ट बँकांची निवड देखील केली। यामध्ये 10 प्रमुख बँकांची नावे यादीमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत। मग ग्रामीण भागातील काही जिल्हा मध्यवर्ती बँका असतील तर काही सहकारी बँकांचा समावेश देखील यामध्ये करण्यात आला। तुमच्याकडे जर पिवळं व केसरी रेशन कार्ड असेल आणि तुमचा आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यामध्ये आज पैसे वितरणाचं काम होणार आहे। परंतु कोणत्या प्रमुख बँकांची निवड सरकारने केली याची देखील माहिती आपण घेऊयात, कारण आज सकाळी जेव्हा डीबीटीचं बटन दाबलं गेलं तेव्हा लाखो शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले। जर अजूनपर्यंत तुमच्या खात्यावर पैसे जमा झाले नसतील तर शेतकरी मित्रांनो, लक्षपूर्वक ऐका की तुमच्या बँकेचं नाव आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे का, कारण कृषी विभागाने आताच अधिकृत यादी जाहीर केली आहे। त्यामध्ये लाखो शेतकऱ्यांची नावं ही समाविष्ट आहेत। 7,200 कोटी रुपयाचा निधी रिलीज झालाय आणि केंद्र सरकारने हप्ता वाटपाला सुरुवात करण्याचे आदेश देखील दिले आहेत। परंतु महाराष्ट्र सरकारने कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे सोडले आहेत आणि शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्यास सुरुवात झाली आहे। परंतु महाराष्ट्र सरकारने 16 जिल्ह्यांमध्ये पैसे सोडले आहेत। शेतकऱ्यांना थेट लाभ मिळण्यास सुरुवात झालेली आहे। शेतकरी बांधवांनो, 2 नियमानुसार हे हप्ता वाटप पार पडत आहे, त्यामुळे कोणते 2 नियम आहेत हे देखील जाणून घ्या। यावेळी सरकारने सरसकट हा शब्द जरी काढून टाकला असला तरी देखील यावेळी पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत असताना सरकारने एक महत्त्वाचं कागदपत्र अनिवार्य केलं आहे। जवळपास 90% शेतकऱ्यांकडे ते कागदपत्र आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना लाभ तर मिळणारच आहे, परंतु तो लाभ कोणत्या टप्प्यांमध्ये तुमच्या खात्यावर वितरित होणार आहे याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्रातील 72 लाख शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय सरकारने घेतला। पीएम किसान योजनेचे 2,000 रुपयाचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली। परंतु त्यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी दिल्लीतून एक महत्त्वाची घोषणा केली आहे। आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वितरणासोबतच काही अटी लावल्या आहेत, ज्या शेतकऱ्यांना थेट अपात्र ठरवू शकतात। परंतु मोदी साहेबांनी जो निर्णय घेतलाय त्यानुसार 16 जिल्ह्यांमध्ये पैशाचं वितरण सुरू झालं आहे। शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक महिन्यापासून शेतकरी वाट पाहत होते, परंतु मोदी सरकार यांनी शब्दामध्ये स्पष्ट सांगितलंय की बाहेरच्या देशामध्ये जे युद्ध सुरू होतं त्यामुळे जगभरामध्येच अर्थव्यवस्था खालवली होती, परंतु सध्या मोदी सरकारने स्वतः 7,200 कोटी रुपयाचा महानिधी हा शेतकऱ्यांसाठी रिलीज केला। त्यामुळे देशातील एकही गरजू शेतकरी
शेतकरी हप्त्यापासून वंचित राहणार नाही। महाराष्ट्रामध्ये देखील निधी वाटपाचं काम सुरू झालं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी स्वतः जिल्ह्यांची यादी ही कृषी खात्याकडे पाठवली। थेट बँकांना आदेश दिले गेले आहेत। त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी गोरगरीब आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांची यादी ही कृषी विभागाकडे पाठवली आहे। शेतकऱ्यांकडे आता एक महत्त्वाचं कागदपत्र असेल तर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होत आहेत। दिवसभरामध्ये कधीही पैसे जमा होऊ शकतात। काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्यास उशीर होऊ शकतो, कारण बँकेचे सर्व्हर डाऊन असतात। त्यामुळे सर्वात आधी आपण हे जाणून घेऊया की कोणत्या बँकेमध्ये आज दिवसभरामध्ये पैसे जमा होणार आहेत। त्यामध्ये काही सरकारी बँकांचा समावेश आहे तर काही खाजगी बँका आहेत। यामध्ये 16 जिल्हे निवडले गेले, त्यामुळे कोणते 16 जिल्हे आणि कोणत्या 10 बँका आहेत हे आपण पाहूयात। शेतकरी मित्रांनो, मोदी साहेबांनी थेट दिल्लीमधून घोषणा करताना स्पष्ट शब्दात सांगितले की देशाची तिजोरीवरती पहिला अधिकार हा माझ्या देशातल्या गरीब आणि कष्टकरी शेतकऱ्यांचा असणार आहे। त्यामुळे जगामध्ये कितीही संकट आली, युद्धाची परिस्थिती झाली तरी सुद्धा महाराष्ट्रातील आणि देशातील एकही शेतकरी हा लाभापासून वंचित राहता कामा नये, म्हणून स्वतः मोदी साहेबांनी निधी मंजूर केला। शेतकऱ्यांना दिलासा देत शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे सोडण्याच्या निर्णयावरती स्वतः मोदी साहेबांनी शिक्कामोर्तब केला आहे। पण शेतकरी बांधवांनो, हे पैसे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावर जमा होत असतात। त्यामुळे दिल्लीमधून बटन दाबल्याक्षणी शेतकऱ्यांच्या खात्यावर हप्ता रिलीज व्हायला सुरुवात झाली आहे। पण यावेळी जेव्हा बँकांची निवड करण्यात आली त्यावेळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी बँकेच्या अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत। त्यामुळे ज्या 10 बँकांची निवड करण्यात आली त्या 10 बँकांकडे निधी पोहोचवण्यात आला आहे। बँकेने हप्ता वाटपाला सुरुवात केली आहे। त्यामुळे महाराष्ट्रातील 16 जिल्ह्यांमध्ये पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळत आहेत। त्यामुळे प्रमुख बँकांची निवड जी करण्यात आलेली आहे त्या बँकांमध्ये पीएम किसान योजनेचा हप्ता जमा झाला आहे। शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जी स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी सरकारी बँक आहे, या बँकेमध्ये राज्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांची खाती आहेत। मोदी सरकारने दिल्लीतून बटन दाबल्यानंतर मोठा निधी ह्याच बँकेमध्ये सोडण्यात आला। त्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र ही आपल्या महाराष्ट्राची हक्काची सरकारी बँक आहे। शेतकऱ्यांचा सर्वात मोठा आधार ही बँक आहे आणि या बँकेमध्ये पीएम किसान योजनेच्या हप्ता वाटपाचे पैसे जमा झाले। राज्यातील लाखो शेतकरी बांधवांच्या खात्यांमध्ये पैसे वितरणाचा लाभ सुरू झाला आहे। बँक ऑफ बडोदा या देशातील नामांकित आणि विश्वासू बँकेमध्ये शेतकऱ्यांची खाती आहेत, त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले आहेत। बँक ऑफ इंडियामध्ये देखील ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांची खाती आहेत, त्यामुळे खातेधारकांना कोणत्याही अडचणीशिवाय लाभ मिळत आहे। युनियन बँक ऑफ इंडिया या सरकारी बँकेमध्ये देखील हजारो शेतकऱ्यांचे व्यवहार चालतात। या 10 बँकांच्या यादीमध्ये या बँकेचा देखील समावेश करण्यात आला। कॅनडा बँकेमध्ये दक्षिण भारतासह महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी आता खाती खोलली आहेत। ज्या शेतकऱ्यांनी पीक कर्ज किंवा बचत खातं या बँकेमध्ये काढली होती त्यांना डीबीटी प्रक्रियेद्वारे पैशाचा लाभ मिळत आहे। पंजाब नॅशनल बँक या बँकेच्या माध्यमातून सरकारने उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक शेतकरी बांधवांच्या खात्यावर पैसे सोडले। आयडीबीआय बँकेमध्ये अनेक प्रगतशील शेतकऱ्यांची खाते आहेत। बँकेच्या खातेधारकांना सरकारने हप्ता सोडला। बँकेमध्ये जलदगतीने काम सुरू झाले। जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये देखील सरकारने पैसे सोडले असून पैसे जमा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। कोल्हापूर या पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त शेतकऱ्यांची बँक खातं सक्रिय आहेत, त्यामुळे त्यांना जलद गतीने पैसे मिळाले। सांगली जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी कार्ड आहे त्या शेतकऱ्यांना पैसे मिळाले। सातारातील डोंगराळ आणि दुर्गम भागातील शेतकऱ्यांच्या खात्यावर ई-केवायसीचं काम पूर्ण झाल्यामुळे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीएम किसानचा हप्ता मिळाला। सोलापूर या दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत सरकारने या जिल्ह्यातील हप्त्याचा निधी हा वर्ग केला। पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बँकेचे व्यवहार सर्वात जलद गतीने पूर्ण झाले असून शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली। नाशिकमधील कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे। फडणवीस साहेबांच्या नवीन अटीनुसार पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांना आज नाशिकमध्ये लाभ मिळाला। अहमदनगर क्षेत्राच्या दृष्टीने मोठा जिल्हा आहे। येथील शेतकऱ्यांचा वाटप हे 3 टप्प्यामध्ये विभागलं गेलं, त्यामुळे रात्री उशिरापर्यंत पैसे जमा होऊ शकतात। जळगावमधील केळी उत्पादक पट्ट्यातील ज्या शेतकऱ्यांचा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून हप्ता वाटप पार पडत आहे। धुळेमधील आदिवासी दुर्गम भागातील ज्या शेतकऱ्यांनी पोस्ट बँकेमध्ये खातं उघडलं होतं त्या शेतकऱ्यांना देखील पैसे मिळाले। छत्रपती संभाजीनगरमधील दुसऱ्या टप्प्यामध्ये निधी वितरणाचं काम सुरू झालं। जालन्यामध्ये देखील कोरडवाहू शेतकऱ्यांना लाभार्थी यादीमध्ये समाविष्ट करण्यात आले। लातूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये ज्या शेतकऱ्यांचं खातं आहे त्यांना पैशाचा लाभ मिळाला। अमरावतीमध्ये कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पैसे वितरण सुरू झाले। यवतमाळमधील ज्या शेतकऱ्यांची अल्पभूधारक शेती आहे अशा शेतकऱ्यांना देखील मदत मिळाली। नाशिक जिल्ह्यातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट दिल्लीमधून निधी पाठवण्यात आला। बुलढाण्यातील
राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर उशिरापर्यंत पैसे जमा होऊ शकतात, परंतु आज हप्ता वाटपाच्या प्रक्रियेला सुरुवात झाली असल्यामुळे शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे. 7,200 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाल्यामुळे हप्ता वाटपाला सुरुवात झाली.